आप जब घुघुस में सरपंच से लेकर आज इतनी बड़ी जो यात्रा सफल की है, तो घुघुस में आपके मार्गदर्शन में अनेक विकास काम हुए थे। तो दादा, अगर इस इलेक्शन में, आने वाले नगर परिषद इलेक्शन में अगर भारतीय जनता पार्टी का अध्यक्ष बैठता है, तो ये घुघुस वासियों को आपके तरफ से क्या आश्वासन दे सकती है कि आगे और क्या कर सकते हैं घुघुस के लिए? करते येत्या 20 तारखेला घुग्गुस शहरातील सर्व मतदार बंधू भगिनी हे या शहराच्या सर्वांगीण विकासाकरिता भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार पूजाताई दुर्गम आणि या आमच्या 11 प्रभागातून सर्व नगरसेवक भरघोस मताने विजय करतील, याबद्दल माझ्या मनात कुठे शंका नाही। खरं तर या शहरातील जनतेने आमच्यावर भरभरून प्रेम केलं। गेल्या 25 वर्षामध्ये जेव्हा मी निवडणुकीला उभा राहिलो, या वार्डातील सर्व शहरातील जनतेने आशीर्वाद दिला आणि आज मी आपल्याला अभिमानाने सांगू शकतो की या शहरातलं प्रत्येक विकास काम हे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून झालं। आज राज्यामध्ये, केंद्रामध्ये आपलं सरकार आहे। आदरणीय सुधीर भाऊ, आदरणीय हंसराज भैया, आपले आमदार किशोर भाऊ आणि मी स्वतः, आम्ही सर्व लोक या शहराच्या विकासात झटणारे लोक आहोत। आणि निश्चितच पहिली नगरपालिकेची निवडणूक आहे, पण या ग्रामपंचायतच्या कालखंडामध्ये या शहरातले रस्ते असेल, या शहरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, या शहरातील घाण पाणी वाहणाऱ्या गटार व्यवस्था असेल, हायमास लाईट असेल, आरो असेल, बसस्टॉप असेल, दवाखाना असेल, स्मशानभूमी असेल, विविध समाजाचे सभागृह असेल, सारी विकासाची कामं ही भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून झाले। पण येणाऱ्या कालखंडामध्ये पुन्हा या शहरात 24/7 पाणी देण्याकरता नवीन पाण्याची टाकी असेल, या शहरातील बायपासचे रस्ते असेल, या शहरामध्ये पट्ट्याचा प्रश्न असेल, घरकुल असेल, असे अनेक विकासाची कामं करत